फक्त सहकारी संस्था याच्यामध्ये फक्त 35 ते 40% आहे. 60% हा प्रायव्हेट कंपनीज याच्यामध्ये डेअरीमध्ये इन्व्हॉल्व. आता खेळतं भांडवल जे लागतं किंवा पैसा लागतो तो मिळत नाही. कमीत कमी 8 ते 10 जनावर आपल्या गोठ्यात असणं तरच तो पैसा आपल्या हाताला दिसेल. याच्यामध्ये मला वाटतं मोठा गॅप आहे की त्यामुळे मुलं ज्यावेळी बाहेर येतात एज्युकेशन सिस्टम त्यावेळी त्यांना लक्षात येते की त्यांच्याकडे एम्प्लॉयबल स्किल्सच नाहीये. की महाराष्ट्र शासनामध्ये आपल्या या अर्थसंकल्पात लाडकी बहीण ही योजना आहे जी आता सगळीकडे खूपच पॉप्युलर होत चाललेली आहे. तर तुम्ही 1500 रुपये दिले आणि मला वर्षभर देत राहिलं तर ते मला तेवढ्या पुरतं माझ्या असणाऱ्या आजचे प्रॉब्लेम्स. महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या ही आपली साधन संपत्ती योजना आहे त्यामध्ये किती सुधारणा होणं गरजेचं आहे की आता ज्या योजना आहेत त्याची इम्प्लिमेंटेशन अति चांगल्या पद्धतीने. योजना कागदावर राहिली तर ती फक्त कागदावरच राहील, त्याचा उपयोग काय होणार नाही. एका वाक्यात सांगायचं सर्वसामान्यांना मुख्य प्रवाहात एकत्र आणण्याचा असा हा अर्थसंकल्प आहे. नमस्कार, एका विशेष पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी जावेद आणि माझ्या सोबत आहेत प्राध्यापिका सीमा कालेकर बेनाडे. खरं तर कोणत्याही राज्याचा किंवा कोणत्याही देशाचा आर्थिक गणित जे आहे ते अर्थसंकल्पावर अवलंबून असतं, बजेटवर अवलंबून असतं. नुकतंच उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचं बजेट सादर केलं. या बजेटमध्ये कोणकोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, कोणत्या सेक्टरवर अधिक खर्च करण्यात आलेला आहे, या बजेटमुळं कोणते सकारात्मक परिणाम होणार आहेत याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आज आहेत डॉक्टर चेतन नरके जे आपल्या सोबत आहेत. सर खूप स्वागत आहे. खरं सर हे थायलंडचे आर्थिक सल्लागार सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांना आपण या चर्चेसाठी बोलवलेलं आहे. सर, तुम्ही थायलंडचे आर्थिक सल्लागार आहात. तिथला अर्थसंकल्प अतिशय सकारात्मक परिणाम करतो. आपलाही दरवर्षी अर्थसंकल्प होतो, मात्र हा नेमका अर्थसंकल्प काय आहे, बजेट काय आहे, रुपया येतो कुठून जातो कुठून, या संदर्भात सविस्तर माहिती. सर, याच्यामध्ये अर्थसंकल्प ज्याला इंग्लिशमध्ये बजेट असं म्हणतात, तर जो भारत देशामध्ये जे आपले लोक इन्कम टॅक्स किंवा GST भरतात या माध्यमातून जो पैसा एकत्र होतो तो भारत सरकारच्या एका तिजोरीमध्ये जातो आणि जी आपली भारतामधली राज्य आहेत त्यांच्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे त्यांना जिथं प्रोग्रेस जास्त पाहिजे, जिथं प्रोग्रेस ऑलरेडी झालेला आहे, तर ते इकॉनॉमी डेव्हलप आणि मॅच्युअर इकॉनॉमीमध्ये जसं जसं एक स्टेटला आहे त्या पद्धतीनं पैशाचं अलोकेशन्स हे केलेलं जातं. आणि त्याच पद्धतीने यावेळी सुद्धा जो मागच्या आठवड्यात अजितदादांनी जो अर्थसंकल्प मांडला, आपल्याला ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं जर ओव्हरऑल रँकिंग बघितलं तर टॅक्समध्ये सुद्धा आपलं मॅक्सिमम कॉन्ट्रीब्युशन भारत देशासाठी जातं. त्याचबरोबर आपलं GDP कॉन्ट्रीब्युशन जर महाराष्ट्राचं बघितलं तेही 1 नंबरला आहे. तर थोडक्यात सांगायचं, महाराष्ट्र हे उद्योगधंद्याच्या एका मोठ्या सेक्टरमध्ये पॉवर हाऊस म्हटलं तरी भारतासाठी हरकत नाही. आणि जर कॉन्ट्रीब्युशन जर महाराष्ट्राचं ओव्हरऑल बघितलं जे भारताचे सिमिलर GDPचं आहे, ज्याच्यामध्ये सर्व्हिस इंडस्ट्री 50 ते 55% आहे. आपलं ॲग्रिकल्चर फील्ड ज्याच्यामध्ये डेअरी सुद्धा इन्क्लूड होते 15 ते 17% आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग हे साधारण 27 ते 30%. खरं तर थायलंडच्या बजेटचं आणि महाराष्ट्राच्या बजेटची तुलना कशी करा? मला वाटतं त्याच्यात फरक जास्ती काही नाही आहे. फक्त आपला भारत देशाची जर ओव्हरऑल बघितली तर साधारणपणे $3.5 ट्रिलियन आपली इकॉनॉमी आहे. थायलंड देश हा त्या माध्यमानं खूपच कमी आहे, पण त्याला स्ट्रॅटेजिक जॉग्राफिकल लोकेशन असल्यामुळं ते एक मला वाटतं आसियान कंट्रीज एक मेल्टिंग पॉट अशा तरी काय हरकत आहे. आणि भारत आणि थायलंड देशामध्ये असणारे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स किंवा आसियानमध्ये असणारी ट्रीटी या माध्यमातून थायलंड आणि भारत देशात अतिशय चांगले संबंध आहे. मला वाटतं मी ज्यावेळी 3-3.5 वर्षापूर्वी थायलंडचा वाणिज्य सल्लागार म्हणून सुरुवात केली होती त्यावेळी 2 देशामधला ट्रेड हा साधारणपणे $12.5 बिलियन होता. आणि मी 3 वर्षामध्ये मला वाटतं आज मी $17.5 बिलियन म्हणजे $5 बिलियन त्याच्यामध्ये ॲडिशन मी केलेलं आहे. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. खूप अभिनंदन सर. सर, जसं की आता आपण या अर्थसंकल्पाबद्दल चर्चा करत आहोत, तर शेती हा आपला महत्त्वाचा कणा आहे असं आपण नेहमीच म्हणत आलेलो आहे. तर प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी बऱ्याचशा सुविधा योजना जाहीर केल्या जातात, जसं की ह्या आपल्या अर्थसंकल्पामध्ये देखील शेतीसाठी भरघोस योजना जाहीर केलेल्या आहेत. तर ह्याबद्दलचं आपलं मत इथे जाणून घ्यायला हवं. आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये मी जर स्टॅटिस्टिक बघितलं साधारणपणे 8.5 लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्याचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर 5,000 रुपये पर हेक्टरी सोयाबीन आणि कॉटनच्या फार्मर्सला देण्यात आलं आणि त्याबरोबर इलेक्ट्रिसिटी बिल सुद्धा 44 लाख शेतकऱ्यांचं वेव होईल असं सांगण्यात येणार आहे. ओव्हरऑल जर परिस्थिती महाराष्ट्राची बघितली तर साधारणपणे आपला ॲग्रिकल्चरचा ग्रोथ रेट हा अजून 2 ते 4%
आणि आपलं 50 ते 60% पॉप्युलेशन हे ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आहे. त्यामुळे त्याचं GDPचं कॉन्ट्रीब्युशन बघितलं तर आपण अजून खूप अंडर प्रोडक्टिव्ह आहे. म्हणजे मला असं सांगण्याचा अर्थ असा होतो की आपले नवीन तंत्रज्ञान, मग त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी असतील, नवीन इक्विपमेंट्स असतील, त्याच्यामध्ये ड्रिप इरिगेशन सिस्टीम असू शकते, किंवा मोठ्या मोठ्या आपल्या ज्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्या त्या रिसर्चमधून ते चांगले प्रोडक्टिव्ह वाण आहेत किंवा जी बिया आहेत त्या बांधापर्यंत पोचणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या सेकंदाला मला असं वाटतं की आपली अंडर प्रोडक्टिव्हिटी ॲग्रिकल्चरमध्ये बघितली तर नवीन तंत्रज्ञान, मग ते आपल्या मातीचा पोत सुधारण्यासाठी असू दे, पाण्याचं व्यवस्थापन इरिगेशन सिस्टीम थ्रू असू दे, किंवा त्यासाठी लागणारे फर्टिलायझर्स हे कमीत कमी रुपयामध्ये आपल्याला आपल्या लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण ओव्हरऑल आपलं पॉप्युलेशनचं डायनॅमिक्स जर आपण बघितलं तर आता जवळपास 65% लोक हे गावामध्ये राहतात, 35% लोक ही आता शहरामध्ये आहेत. हळूहळू लोकांचं शहरीकरण व्हायला जास्त सुरुवात झाली. त्यामुळे मला वाटतं पुढच्या 10 वर्षामध्ये 50% पॉप्युलेशन राहणार आहे. आणि शेती हा अतिशय लेबर सेंट्रिक विषय असल्यामुळं तिथं आपल्याला लोक कामाला मिळणार नाही. ऊसतोडीचा जर तुम्ही विचार केला तर आज देखील सुद्धा ऊसासाठी ज्या लागणाऱ्या टोळ्या मिळत नाहीत, म्हणून आपल्याला मशीनचा वापर करावा लागतो. आणि हे पुढच्या येणाऱ्या भविष्याची मला वाटतं टेक्नॉलॉजीचा वापर अलर्ट म्हणलं तरी चालेल. त्यामुळे प्रत्येक बियांपासून, फर्टिलायझर पासून, पाण्याच्या व्यवस्थापनापासून, लेटेस्ट टेक्नॉलॉजी पासून त्याचं व्यवस्थित मापन करणं आणि म्हणतात ना की लाईव्ह डेटा तुम्हाला फीड झाला पाहिजे. आपल्या जमिनीचा पोत जर व्यवस्थित नसेल आणि तो आपल्याला वेळेत कळला नाही तर आपण त्याला खतं दिली नाही तर पीक निकृष्ट येणार. त्याच्यामुळं ते सॉइल टेस्टिंग लाईव्ह झालं पाहिजे आणि तुमच्या फोनवर त्याचा डेटाचा इनपुट आले पाहिजे. आपण ड्रोनचा पण वापर करतो, त्या माध्यमातून आपण फवारणी या गोष्टी करतो. त्यामुळे याचा जर विचार केला तर डेटा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय ॲग्रिकल्चरमध्ये राहील. आणि आपण लेटेस्ट तंत्रज्ञान वापरून आत्ताच त्याची सुरुवात केली तर पुढच्या 15-20 वर्षामध्ये आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असेल किंवा लोक आपल्या डोमेस्टिक मार्केटमध्ये इन्फ्लेशन कॉन्स्टंट ठेवून अन्नामधलं आपण चांगल्या पद्धतीने राहू शकतो. म्हणजे आत्तापासून या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी केली तर पुढे कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये किंवा शेतीमध्ये बदल होतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला गटशेती हा देखील कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये आणला पाहिजे. फार्मर प्रोड्युसर कंपनी त्याच्यामध्ये हा कॉन्सेप्ट आणला पाहिजे, ज्या माध्यमातून आपल्याला एकत्र येऊन इकॉनॉमी ऑफ स्केल घेता येईल, आपले फिक्स कॉस्ट कमी ठेवता येईल आणि आपल्याला मॅक्सिमम प्रोडक्टिव्हिटी वाढवता येईल. आता त्याच्यामध्ये MSP असणं हा डिबेटेबल विषय आहे, पण मला वाटतं जिथं जिथं शेतकऱ्याला मदत लागते तिथं ही संकल्पना राबवणं ही काळाची गरज आहे. सर, म्हणजे आता शेती उत्पादनामध्ये यंत्राचा वापर किंवा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर हा अनिवार्य आहे असं आपलं मत आहे. सर, मला आज म्हणजे जी बातमी आली त्यानुसार दूध उत्पादनामध्ये जे काही दूध साठवणीचे कॅन आहेत त्याच्यावरचा GST जो पूर्वी 12% होता तो 18% केला आणि परत तुमच्या प्रयत्नांनी तो पुन्हा 18%वरून 12%वर आला. ह्या सर तुमच्या प्रयत्नांसाठी तुमचे मनपूर्वक अभिनंदन सर. तर डेअरी व्यवसाय की जो शेती व्यवसायाला अतिशय पूरक व्यवसाय आहे, तर आतापर्यंतच्या अर्थसंकल्पामध्ये डेअरी व्यवसायाला तसं फारसं महत्त्व दिलं गेलं नाही. पण ह्या अर्थसंकल्पामध्ये गाईच्या दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान जाहीर केलेलं आहे. तर ह्या सारख्या अजून काही गोष्टी करणं गरजेचं आहे का, की जेणेकरून डेअरी उद्योगाला तेवढी जास्त चालना मिळेल किंवा तो पुढे जाईल, याबद्दल सर आपलं काय महत्वाचं आहे? कारण ग्रामीण भागात खूप डेअरी व्यवसाय जास्त केला जातो, त्याच्यावर उदरनिर्वाह अनेक लोकांचा असतो. नक्की सर, मी स्वतः गोकुळ दुधाचा बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे आणि मी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दुधाचा दर देण्यासाठी बांधील आहेच. पण जर आपण स्टॅटिस्टिकली बघितलं तर भारतामध्ये जो 17.5% ॲग्रिकल्चरचा GDP मध्ये कॉन्ट्रीब्युशन, तर 4.5 ते 5% हे डेअरी उद्योगामध्ये आहे. आणि आज जर आपली गाईच्या आणि म्हशींची संख्या ओव्हरऑल बघितली तर पूर्ण जगामध्ये आपलं जास्त आहे. आपण भारतामधलं दुधाच्या प्रोडक्शनसाठी म्हणजे जवळपास आपण 230 मिलियन मेट्रिक टन आपण प्रोड्यूस करतो. पुढच्या येणाऱ्या 2050 पर्यंत जवळपास 630 मिलियन मेट्रिक टन पर्यंत जाणार. मला वाटतं म्हणजे प्रत्येक 10 ते 20 वर्षा कालामध्ये आपलं उत्पन्न हे किंवा उत्पादन आहे ते डबल किंवा ट्रिपल होत जातं. तर याच्यामध्ये मला काहीही शंका वाटत नाही की येणाऱ्या भविष्यामध्ये डेअरी हा खूप मोठा रोल आपल्या GDP मध्ये प्ले करणार आहे. आणि आत्ता जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली साधारणपणे 1.5 ते 2
2 कोटी लिटर दुधाचं उत्पन्न दर होतं जे ऑर्गनाइज चॅनलमधून जातं आणि साधारणपणे 70 ते 1 कोटीपर्यंत सेल्फ कन्झम्पशन किंवा गवळी असतील किंवा सुट्ट्या दुधाच्या माध्यमातून विकलं जातं. पण आज जर आपली कॉस्ट महाराष्ट्राची बघितली किंवा कुठलंही भारताचं ऑन ॲव्हरेज बघितलं तर साधारणपणे म्हैशीच्या दुधाला साधारणपणे 35 ते 30 रुपये एवढा साधारणपणे कॉस्ट पर लिटर मागं येते आणि गाईला साधारणपणे 22 ते 25 रुपयापर्यंत कॉस्ट येते. कारण आता ज्या पद्धतीने डिझेल वाढलेला आहे, आपले पशुखाद्याचे दर वाढले, त्यामुळे शेतकऱ्याचा खर्च वाढलेला आहे. आणि त्याचमुळे तुम्ही जर बघितलं तर विखे साहेबांनी सुद्धा साधारणपणे 30 रुपये गाईच्या दुधाला देण्याचं त्यांनी याच्यामध्ये म्हणणं मांडलेलं. याला जोडूनच मला विचारायचं, गाईच्याच दुधाला का, म्हशीच्या दुधाला का नाही? म्हशीच्या दुधाला काय प्रॉब्लेम? मला वाटतं जर तुम्ही ग्लोबल मार्केट किंवा डोमेस्टिक मार्केटमध्ये जरी बघितलं आणि ज्या पद्धतीचा आपली भारतीय संस्कृती आहे, गाईच्या दुधापेक्षा म्हैशीच्या दुधाची फॅट ही डबल असते आणि म्हैशीच्या दुधाचा वापर जास्त करून स्वीट्स आणि जे मिठाई बनवणारे लोक आहेत त्यांना ते नेहमीच पाहिजे असतं. आपली भारतीय संस्कृती नेहमी गोड खाण्यामध्ये अतिशय मला वाटतं त्यांना आवड आहे. त्यामुळे मलाई बर्फी असू दे, कुठलीही बर्फी असू दे, त्याच्यामध्ये म्हैशीच्या दुधाचा जास्त वापर होतो. त्यामुळे म्हैशीचं दूध हे शिल्लक राहत नाही. त्यामुळं गाईच्या दुधाचे अतिरिक्त दूध येतं, त्याच्यासाठी ही योजना देणं हे मला वाटतं महाराष्ट्र सरकारला क्रमप्राप्त वाटलं. आणि मला वाटतं सहकारी संस्था याच्यामध्ये फक्त 35 ते 40% आहे. 60% हा प्रायव्हेट कंपनीज याच्यामध्ये डेअरीमध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे मला वाटतं शेतकऱ्याला चांगला दर देणं हे कोऑपरेटिव्ह संस्थांना साधारणपणे बंधनकारक असतं किंवा निवडणुकीच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याला चांगली सोयी सुविधा देणं हे राज्यकर्त्यांच्यावर असतं. पण प्रायव्हेटमध्ये जास्तीत जास्त त्याच्यामध्ये फायदा मिळावा अशा पद्धतीने ते विचार करत असतात. त्यामुळे ओव्हरऑल बजेटच्या बाबतीत विचार केला तर मला वाटतं त्याच्यामध्ये 5 रुपयाचं अनुदान हे थोडीशी मलमपट्टी आहे असं थोडंसं वाटतं. पण लॉंग टर्म मध्ये आपल्याला हा व्ह्यू घ्यावा लागेल. त्याच्यामध्ये चारा व्यवस्थापन, ब्रीडिंग प्रोग्राम, सेक्स सॉर्टेड सिमेंट म्हणजे फक्त आपल्याला फिमेल काफच आपल्याला होईल. कारण आता बघितलं तर कोट्यावधी रुपयाच्या आपण गाई म्हैशी आपण हरियाणा किंवा पंजाब या भागातून आणतो आणि त्या सगळा पैसा त्यांच्या इकॉनॉमीमध्ये इन्व्हॉल्व होतो. हाच जर पैसा महाराष्ट्रात राहिला आणि स्वतः आपण चांगली ब्रीडिंग सिस्टीम ठेवली, चांगलं चारा व्यवस्थापन ठेवलं आणि त्याचबरोबर आपण सायलेजेस म्हणजे ज्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जसं ओला चारा कमी होतो त्याच्या व्यवस्थित आपण जर स्टोरेज केलं तर मला वाटतं आपली जनावरं अंडर न्यूट्रिशन्स राहणार नाहीत आणि त्यांची पर ॲनिमल प्रोडक्टिव्हिटी भविष्यात वाढवणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि 2 किंवा 5 जनावर घेऊन ब्रेक इव्हन होऊ शकतो. हातात खेळतं भांडवल जे लागतं किंवा पैसा लागतो तो मिळत नाही. त्यामुळे मला वाटतं की लोकांनी एकत्र येऊन मला वाटतं गटशेती जसं होतं तसं गट पशुसंवर्धनाचा विचार करा आणि कमीत कमी 8 ते 10 जनावरं आपल्या गोठ्यात असणं तरच तो पैसा आपल्या हाताला दिसेल. नाहीतर आपल्याला 2 ते 3 वर्ष लॉंग टर्म भेटून रेडको किंवा याच्या माध्यमातून आपल्याला दिसायला पशुपालनाचा सकारात्मक परिणाम होईल वाटतं. मला वाटतं सर इकॉनॉमी ऑफ स्केल जर बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑटोमेटेड मिल्किंग मशीन असेल, त्याची स्वच्छता, गट पशुसंवर्धन झालं की आपल्याला आपले स्वतःचे डॉक्टर त्यांना वेळेत खायला घालणं, त्याच्यामध्ये जी प्रोफेशनल मॅनेजमेंट जी येते ती मला वाटतं 1-2 जनावर असलेल्या गोठ्यामध्ये येऊ शकत नाही. कारण 2 गोठ्यावर असताना शेतकरी सकाळी त्याला वाडं कापून खायला घाले, वैरण घालायची खायला, कामाला जायचं आणि संध्याकाळी आल्यावर द्यायचं. गोठा हा मुक्त गोठा नसेल तर ते दिवसभर जनावरं अंधारात असतं किंवा बांधून ठेवलेलं असतं. त्यामुळे त्याच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये त्याला एवढं प्रोडक्टिव्हिटी मिळत नाही दुधाच्या माध्यमातून. त्यामुळे मला वाटतं जेवढी जास्त जनावरं असतील त्याला तुमची फिक्स कॉस्ट कमी राहते. तुम्हाला मी ब्राऊन गोल्ड म्हणजे शेण ज्याला म्हणतं त्याच्यामध्ये देखील मला सोनं दिसतं. त्या माध्यमातून आपण बायोगॅस असेल त्याच्यापासून येणाऱ्या स्लरीपासून बायो फर्टिलायझर असेल ज्या माध्यमातून तुमच्या शेताची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. हा सर्क्युलर इकॉनॉमीचा विचार मला वाटतं अर्थसंकल्पामध्ये होणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यामध्ये मला वाटतं हे 5 रुपयाचं हे देणं चांगलंच आहे. पण भविष्यामध्ये हे बर्डन सरकारच्या तिजोरीवर लागण्याची शक्यता असते आणि प्रत्येक वेळी एवढ्याच अर्थसंकल्पामध्ये 5 रुपये देणं शक्य होईल का नाही ही त्या वेळीची गोष्ट असते. पण लॉंग टर्मचा व्ह्यू ठेवणं मला वाटतं यात महत्त्वाचं. नक्कीच आपण आता शेती आणि शेतीपूरक व्यवसायाबद्दल बोललेलो. खरं तर कोणत्याही देशाच्या किंवा राज्याच्या विकासामध्ये एक महत्वाचा सेक्टर असतो तो म्हणजे एज्युकेशन. जी आज आपण जर पाहिलं राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये एज्युकेशन सेक्टरवर फारसा टक्का खर्च होताना पाहायला मिळत नाही. याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. याचं अनालिसिस तुम्ही कसं कराल? आता एज्युकेशन सेक्टर म्हटलं की त्याच्यामध्ये त्याचं एंड गोल असतो की एज्युकेशन झाल्यानंतर तुम्हाला रोजगार म्हणजे कुठल्या तरी कंपनीमध्ये आपल्याला एम्प्लॉयमेंट मिळणं किंवा स्वयंरोजगार म्हणजे स्वतः तुम्ही एंटरप्रिन्युअर होऊन 4 लोकांना जॉब देणं. आता आपली एज्युकेशन सिस्टीम भारतामधली बघितली तर 12वी मध्ये गेल्यानंतर मुलगा विचारतो की मी आता याच्या पुढे काय करू.
जर तुम्ही वेस्टर्न फिलॉसॉफी ज्या पद्धतीनं अमेरिकासारख्या देशामध्ये होता, ते फ्री थिंकर्स किंवा एंटरप्रिन्युअरसाठी ते ट्रेन केलेले असतात. त्यांना मल्टी डिसिप्लिन मल्टी एंट्री जशी आपली न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्या माध्यमातून अमेरिकन शिक्षण चालतं. तर तुम्ही एशियनमध्ये जपान देशाचं जर बघितलं, त्याच्यामध्ये पहिली 8 ते 9 वर्ष हे स्पेसिफिक की बँकेचं काम कसं करावं, बस कशी पकडावी, म्हणजे सर्व्हायवल स्किल जे असतात, मॅनर्स काय आहेत, महिला पुढे असेल तर तिच्यासाठी दरवाजा उघडून देणं, मोठा एखादा वृद्ध माणूस एका रेल्वेमध्ये आला तर आपण उठून त्याला जागा देणं, हे जे लाईफ स्किल्स आहेत हे शिकवले जातात आणि बेसिक लँग्वेजवर फोकस, आणि 8 वर्षानंतर अकॅडमिक वर मॅथ्स आणि या गोष्टीवर फोकस केलं जातं. तर आपल्याला भारताच्या सिस्टीममध्ये आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे सर, पण महत्वाचा विषय त्याच्यामध्ये मला असं वाटतो की 12वी पर्यंत जाण्यामध्ये त्यांच्यामध्ये असणारे आपले सर्व्हायवल स्किल्स किंवा एम्प्लॉयबल ज्याला मार्केटेबल स्किल देखील म्हणतात ते त्यांना शिकवणं, म्हणजे बेकिंग असेल, प्लंबिंग असेल, इलेक्ट्रिक असेल, त्याच्यानंतर तुम्हाला सोनं घडवणं म्हणजे ज्वेलरी डिझाईन असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याला 12वी पर्यंत त्याच्या कलानं म्हणजे सायकोमेट्रिक अनालिसिस करून त्यांचे कल लक्षात घेऊन मुलांना ते शिकवलं पाहिजे आणि 12वी पर्यंत तो स्वतःच्या पायावर उभं राहील असे त्याचे एम्प्लॉयबल स्किल त्याला दिले पाहिजे. त्यानंतर त्याने शिक्षण घेणं नाही घेणं, त्याची परिस्थिती असेल, त्याच्याकडे वेळ तेवढा नसेल, या माध्यमातून ते निर्णय घेतील. पण पहिल्यांदा स्वतःला सर्व्हाइव्ह फायनान्शियली करण्याचे स्किल त्याला 12वी पर्यंत देणं हे अतिशय गरजेचं काळाची गरज आहे. प्रश्न असा होता की अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद या संदर्भात होत नाही. जो शिक्षणाच्या बाहेर आहे त्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काहीतरी तरतूद होणं गरजेचं आहे, ते होताना पाहायला मिळत नाही. हे होण्यासाठी काय करायला हवं? मला वाटतं त्याच्यामध्ये या अर्थसंकल्पामध्ये मी जवळ बघितलं तर ओबीसी आणि जे फायनान्शियली वीकर सेगमेंट आहे त्यांना परदेशात शिकण्यासाठीच्या योजना देखील आणि खरोखर ती स्वागतार्ह आहे की जे संविधानानं शिक्षण हा दिलेला अधिकार आहे आणि त्याला जर कुठं आर्थिकदृष्ट्या त्याला शिक्षण घेता येत असेल तर त्याला प्रोव्हाइड करणं हे मला वाटतं या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी चांगला एक प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अल्पसंख्याक मुलांना परदेशी शिष्यवृत्ती देणं त्याच्यामुळे काही सकारात्मक चांगला परिणाम होईल असं वाटतं? ऑफकोर्स सर, कारण बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर अज्युम की तिथं गेल्यानंतर त्याचा प्रॉपर चांगला यूज होईल आणि त्यांचं शिक्षण घेऊन परत भारत देशाकडे येतील, तर मला वाटतं त्या माध्यमातून बाहेरचा देश गेल्यामुळे त्यांना कल्चर, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असणारं ब्रॉडर व्ह्यू त्यांना मिळेल आणि तोच व्ह्यू घेऊन ज्यावेळी ते परत येतील त्यावेळी परत भारतामध्ये तो रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी त्याचा नक्कीच त्याचा उपयोग येईल असं माझं प्रामाणिक. तर आपण आता शिक्षण क्षेत्राबद्दल या अर्थसंकल्पाबाबतीत बोलत आहे. आता आपल्याकडे शिक्षण आहे, विद्यार्थी आहेत, युवक आहेत जे शिक्षण घेत आहेत, डिग्री घेत आहेत, कितीतरी इंजिनियर्स, डॉक्टर्स, ग्रॅज्युएट्स, MBAs बाहेर पडत आहेत. पण मेन जो प्रॉब्लेम आहे आजच्या युथमध्ये तो म्हणजे एम्प्लॉयबिलिटीचा अभाव आहे की मुलं म्हणजे युवकांना नोकऱ्या नाही आहेत असं एकीकडे प्रश्न आहे आणि दुसरीकडे इंडस्ट्रीजना चांगले युवक मिळत नाहीत. हा दोन्ही गोष्टीचे प्रॉब्लेम्स एका वेळी अस्तित्वात आहेत. तर ही एम्प्लॉयबिलिटी वाढवावी ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं गरजेचं आहे. तर ह्या अर्थसंकल्पात तशा काही तरतुदी दिसत आहेत का आपल्याला? मला वाटतं स्किल डेव्हलपमेंटवर मला वाटतं थोडाफार त्यांनी त्याच्यामध्ये इंटर्नशिपच्या माध्यमातून थोडं आर्थिक नियोजन देशामध्ये दाखवलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की ज्यावेळी आपण रोजगार म्हणतो त्यावेळी आपल्याला महाराष्ट्रामध्ये असणारा उद्योगधंदा ज्याच्यामध्ये मॅक्सिमम कॉन्ट्रीब्युशन जर जीएसटीचं होतं किंवा इन्कम टॅक्स होतं त्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून होतो. पण अजूनही बाहेरच्या राज्यातल्या कंपनी इथे येणं आणि त्याचबरोबर परकीय कंपन्या देखील इथे येऊन चांगल्या पद्धतीनं त्यांना जागेचा इन्सेंटिव्ह किंवा पहिली 5 वर्ष त्यांना 0 इन्कम टॅक्स अशा पद्धतीनं त्यांना थोडी जर मदत केली तर मला वाटतं इथं मोठ्या कंपन्या त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स इथे घेतील आणि त्या माध्यमातून आपले जे इंजिनियर्स किंवा डॉक्टर्स आहेत ते चांगली एम्प्लॉयमेंट त्यांना मिळेल. आणि आपल्याला आता बरंच वाटतं की प्रॅक्टिकल एज्युकेशन हे खूप महत्वाचं आहे. मी मगाशी सांगितलं की तुम्हाला सर्व्हायवल स्किल किंवा तुमचे स्किल डेव्हलपमेंट हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर इंडस्ट्री कोलॅबोरेशन जर प्रॅक्टिकल एज्युकेशन मध्ये आणलं तर मला वाटतं की बाहेर पडताना जे आपण कॅचअप करायला पाहिजे, कारण आपण एखादी टेक्नॉलॉजी शिकतो इंडस्ट्रीमध्ये कॅचअप झालेली असते पण आपली पुस्तकं 15 वर्षापूर्वीचीच टेक्नॉलॉजीचा आपण अभ्यास करतो असतो. त्यामुळे तो बाहेर जातो त्यावेळी त्याच्याकडे 0 नॉलेज असतं त्या इंडस्ट्रीसाठी लागणार. त्यामुळे त्याला एम्प्लॉयबल व्हायचं असेल तर इंडस्ट्रीमध्ये जे आता सुरू आहे तेच त्याला शिकवलं गेलं पाहिजे तरच त्याचा उपयोग आहे. आता 4 इंजिनिअरिंगला 4 वर्ष घालायची, मेडिकल फील्डमध्ये एवढा 6 वर्ष घालायची आणि बाहेर आल्यावर नवीन सगळी टेक्नॉलॉजी मायक्रोस्कोपने टीथ इम्प्लांट्स करणं किंवा या गोष्टी सगळ्या जर त्याला माहीतच नसतील किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण पॉवर पॉईंट बनवू शकतो. आता मायक्रोसॉफ्टचं पॉवर पॉईंट आहे ते लागायची गरज नाहीये,
ऑडिओ रेकॉर्डिंग असेल, त्यानंतर लागणार तुमचं ट्रेडिंगमध्ये क्वांटम AI त्याचा यूज व्हायला लागलेला आहे. या गोष्टी त्याला ऑलरेडी फायनान्शियल अनालिसिस शिकताना जो IT इंजिनियर आहे त्याला माहीत पाहिजे. आणि याच्यामध्ये मला वाटतं मोठा गॅप आहे. आणि त्यामुळं मुलं ज्यावेळी बाहेर येतात एज्युकेशन सिस्टीममधून त्यावेळी त्यांना लक्षात येते की त्यांच्याकडे एम्प्लॉयबल स्किल्सच नाही आहेत. आणि त्यामुळे एवढे पैसे आई वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून मुलांच्या एज्युकेशन मध्ये घातलेले असतात, त्याचा परतावा त्यांना आई वडिलांना देता येत नाही. त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. आणि महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या ही आपली साधन संपत्ती आहे. त्यांना जर चांगलं ट्रेन केलं आणि व्यवस्थित आता त्यांना लेटेस्ट टेक्नॉलॉजीचं एज्युकेशन सिस्टीममध्ये चेंजेस केले. स्पर्धा परीक्षांचाही तोच विषय आहे की बिहारचे सगळे IAS ऑफिसर काय होतात, आपल्यामध्ये सगळेच IAS ऑफिसर का होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याला 5वी पासून जो शिक्षणामध्ये शैक्षणिक धोरण जे स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे ते आपण दिलेलंच नसतं. ते आपण BCom किंवा BA झाल्यानंतर त्याचा अभ्यास करायला सुरुवात करतो आणि त्यावेळी ते आपल्याला अवघड जातं. तोपर्यंत जर बिहारची मुलं आहेत त्यांना लहानपणापासून ते एन्कोड केलं असतं, त्यांच्या DNA मध्येच असतं की आपल्याला अशा पद्धतीने पुढे ट्रेन करावं. त्यामुळे तुम्हाला उद्देश धरून इंटेन्शनली तुमचा शैक्षणिक धोरण अशा पद्धतीनं मुलांना तयार करणं हे आत्तापासून झालं पाहिजे. हे थोडंसं मला वाटतं याच्यामध्ये मिसिंग आहे. जर त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये हा धोरण वापरलं आणि त्याच्यामध्ये एक आर्थिक नियोजन करून त्यांना एक्स्ट्रा ट्रेनिंगसाठी जर आपल्याला अर्थसंकल्पामध्ये जर नियोजन केलं असतं तर मला वाटतं आणखी एम्प्लॉयबिलिटी वाढू शकली असते. नक्कीच. खरं तर आता एज्युकेशन हे जे सेक्टर आहे त्याच्याशी रिलेटेड पॅरलल असं एक सेक्टर, महत्वाचं सेक्टर जे हेल्थ आहे ते आहे. कोरोना महामारीनंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे की आरोग्य खात्यावर मोठ्या प्रमाणात ताण आला होता. आरोग्य विभागाचं महत्व यानंतर वाढलेलं होतं. मात्र ज्या पद्धतीनं आरोग्य खात्यावर खर्च व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीनं आर्थिक तरतुदी व्हायला पाहिजे त्या होत नाही. या आत्ताच्या अर्थसंकल्पावर आणि आरोग्य याचं कशा पद्धतीने अनालिसिस करा? आता हा अतिशय टफ क्वेश्चन आहे. कारण ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी आपल्याला बेसिक होत्या. त्याच्यानंतर आता जसं जसं आपण पुढे जातोय त्या बेसिक गोष्टी मॅनेजेबल लेवलला आले. त्यानंतर आता त्याच्यामध्ये ऍड काय झाले, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या 3 गोष्टी त्याच्यामध्ये ऍड झाल्या. आरोग्य म्हटलं तर तुम्ही कोविडमध्ये लक्षात आलेलं आहे की नैसर्गिक म्हणजे पर्यावरण त्याच्याशी रिलेटेड आहे, पण आरोग्य चांगलं ठेवणं आणि लॉन्जिटिव्हिटी या 2 गोष्टी त्याच्यामध्ये आता फरक करायला. कारण लोकांचं आधी आयुष्य 40-50 वर्षाचं, आता लोक 90-80-90 वर्षापर्यंत जगायला लागले. पण आता सुद्धा लोक जगतायत, पण त्यांना गोळ्या 30-40 वर्षापासून औषधाच्या सुरू होतात. त्यामुळे या सगळ्याचा जर विचार केला तर आरोग्यावर जास्तीत जास्त स्पेंड करणं हे मला वाटतं काळाची गरज आहे. कारण ती बेसिक आता गोष्ट झाली. जसं अन्न, वस्त्र, निवारा म्हणतो तसं आरोग्यही त्याच्यामध्ये आता मला वाटतं बेसिक झालेलं आहे. आणि कोविडमध्ये आपलं वाटतं जवळपास 0.3-0.4% ऑफ GDPचं, मला एक्झॅक्ट नंबर माहीत नाही आहे, पण तिथं ते वाढलं होतं. आणि मला वाटतं तेवढंच ठेवणं ही आता काळाची गरज झाली. कारण लहानपणापासून मुलांना ओबेसिटी, जंक फूडमुळे जे विषय यायला लागले ते मॅटर करणं, व त्याला प्रिव्हेंटिव्ह मेडिकल सिस्टीम पण म्हणू शकता की हे होऊ नये म्हणून त्यासाठी लागणारं ट्रेनिंग किंवा लागणारं प्रशिक्षण हे दिलं पाहिजे. आणि झालं असेल तर त्यासाठी लागणारे सेवा, त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स किंवा औषधं, स्पेशली जेनेरिक मेडिकेशन्स म्हणजे जर ब्रँडेड असेल तर त्याची किंमत खूप असते. पण काय काय असे रोग आहेत त्यांच्या गोष्टी लोकांना औषधं परवडत नाही. त्यामुळे जेनेरिक मेडिसिन असणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं फार्मास्युटिकलमध्ये थोडा अर्थसंकल्पामध्ये लक्ष देणं हे आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचं. म्हणजे थोडक्यात त्याचं अलोकेशन जास्त असते. योजना आहेत त्यामध्ये देखील सुधारणा होणं गरजेचं आहे की आता ज्या योजना आहेत त्याची इम्प्लिमेंटेशन अतिशय चांगल्या पद्धतीने होतं? मला वाटतं सर, महात्मा फुले आपली जन आरोग्य योजना जी आहे ते मला खरोखरच स्वागतार्ह आहे. कारण त्याच्यामध्ये 1.5 लाखाचं आपल्याला आधी पैशाची आर्थिक मदत व्हायची, पण आता ती 5 लाखावर गेलेली आहे. त्यामुळे खरोखर म्हणजे लोअर स्ट्राटामधल्या लोकांना, त्याचबरोबर मध्यम वर्गीयांना देखील त्यांनी एक्सटेंड केलेली आहे. ती अतिशय चांगली गोष्ट आहे आणि हे खरोखर वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. कारण आरोग्य हे ज्यावेळी लोअर क्लास आणि मिडल क्लास नेहमी याच्यामध्ये सपोर्ट असतो. मिडल क्लासला हा सपोर्ट मिळाल्यामुळे कोविड नंतर मला याचं जास्त महत्व समजू शकेल किंवा सगळ्यांना समजू शकेल. त्यामुळे ती चांगली योजना मला वाटते. पण काय काय ठिकाणी त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला थोडासा त्रास होतो. त्यामुळे योजना कागदावर राहिली तर ती फक्त कागदावरच राहील, त्याचा उपयोग काय होणार नाही. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि त्याचं असणारं नॉलेज शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवणं, ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणं ही मला वाटतं एक त्यातली सुधारणा आपल्याला एक बघायला काय हरकत. आता मध्य प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्र शासनामध्ये आपल्या या अर्थसंकल्पात लाडकी बहीण ही योजना आहेच, जी आता सगळीकडे खूपच पॉप्युलर होत चाललेली आहे.
तर एक स्त्री म्हणून मलाही त्या योजनेबद्दल कौतुकच वाटतंय की दरमहा 1500 रुपये हे महिलांना 21 ते 65 वयातल्या मिळणार आहे. पण मला इथं हा प्रश्न विचारायचा आहे की महिला सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण या अर्थसंकल्पातले जे विषय बघतो त्यातला हा जो महत्त्वाचा विषय आहे महिला सबलीकरण, तर ही जी 1500 रुपयाचं जे अनुदान दरमहा महिला वर्गाला मिळणार आहे ह्याची खरंच गरज आहे का, आणि यातनं आपण सबलीकरणाकडे कसे पोहोचणार आहोत? याचं अधिक मी दुसरं उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो. ज्यावेळी एसटी महामंडळाच्या मध्ये 50% महिलांना सुविधा दिली गेली होती, अनुदान किंवा सुविधा दिली गेली होती, त्यावेळी बऱ्याच महिला ज्या नेहमी घरी असायच्या त्या बाहेर पडल्या आणि त्या माध्यमातून त्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराकडे वळाले आणि त्या सक्षम झाल्या. त्यामुळे मला वाटतं त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला. काही लोक म्हणत असतील की एसटी महामंडळ त्यामुळे तोटा झाला, पण हेही विसरू नका की ते ज्यावेळी बाहेर पडतात त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा, त्यांचा नवरा, त्यांचे वडील हे त्यावेळी त्याच्याबरोबर येत असतात. त्या माध्यमातून देखील मला वाटतं एसटी महामंडळाला चांगल्या पद्धतीनं रेव्हेन्यू जनरेट झाला. त्यामुळं ही देखील 1500 रुपये दरमहा ही देखील माझ्या भगिनींसाठी एक चांगली योजना आहे. पण मला एक इंग्लिशमध्ये म्हण एक मॅडम तुला सांगू शकेन की डोंट जस्ट कॅच द फिश अँड गिव्ह इट टू मी, बट टीच मी हाऊ टू कॅच द फिश. म्हणजे मला फक्त आता तुम्ही 1500 रुपये दिले आणि ते मला वर्षभर देत राहिलं तर ते मला तेवढ्या पुरतं मला एक मलमपट्टी किंवा एक चांगला आधार किंवा माझे असणारे आजचे प्रॉब्लेम सुटते. पण एवढं 46,000 कोटीचं बर्डन आपल्या महाराष्ट्र राज्याच्या तुजरीवर असल्यामुळं ते खरोखरच पुढच्या 5 वर्षामध्ये सस्टेन होणार का, हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला विचार गांभीर्याने करावे लागेल. पण मला असं वाटतं की हेच आता ही दिलेली योजना अतिशय चांगलीच आहे, पण त्याबद्दल जर एक्स्ट्रा आपल्याकडे फंड्स असतील तर महिलांसाठी स्पेसिफिकली त्यांच्या मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर किंवा रोजगार किंवा स्वयंरोजगारामध्ये त्यांना कसं दिलं असतं तर खूप महत्वाचं होतं. आणि स्पेशली हे महिला बचत गटामध्ये याची जास्त मला वाटतं नीड आहे. त्यामुळं जर हे लॉंग सस्टेनेबल असेल तर मला वाटतं महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवर याचा खूप आर्थिक स्ट्रेस त्याच्यावर राहील. त्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये याची जर तरतूद करायची असेल तर आपल्याला रेव्हेन्यू जनरेट वेगळ्या मार्गाने करावे लागतील. पण त्याचबरोबर जर इन्फ्रास्ट्रक्चरवर लॉंग टर्मचा व्ह्यू घेतला तर मला वाटतं तेही महिलांसाठी माहिती. निश्चितच. आत्ताच जर तुम्ही उल्लेख केलात बचत गट, तर हा सुद्धा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. महिला बचत गट, तर खूप महिला बचत गट निर्माण झाले, बऱ्याच महिलांना याचं महत्व कळालंय असं आपण म्हणू, आणि बऱ्याच महिला बचत गटांचे मेंबर होत आहेत. तर ह्या बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरण होत आहे का, त्यातनं जे काही त्यांना पैसे मिळतात त्याचा ते खरंच सबलीकरणासाठी उपयोग करतात, आणि आपल्या ह्या अर्थसंकल्पाचा आणि बचत गटांचा आपण कसा काही आपण यामधून पुढे जाऊ शकतो? बचत गटांची संख्या वाढली आहे, मात्र महिलांना आजही संघर्ष करावा लागतो, स्ट्रगल करावा लागतो. हा खरोखरच मॅडम जिव्हाळ्याचा विषय. मी पन्हाळा तालुक्यातून येतो, माझा जन्म पन्हाळ्यामध्ये झालेला आहे. करवीर, पन्हाळा, गगनबावडा ही मी लहानपणापासून नेहमीच या लोकांची इंटरॅक्ट कारण बरेच त्याच्यामध्ये महिला बचत आहे. माझ्या आता नवीन वाढलेल्या व्यापातून मी कोल्हापूर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जातो आणि त्याच्यामध्ये महिला प्रामुख्यानं मला नेहमीच हा प्रश्न विचारतात, स्पेशली महिला बचत गटामध्ये, की आम्ही ट्रेडिशनल पद्धतीनं पापड, लोणची किंवा मसाले करतो आणि त्याच्यासाठी आमच्याकडे क्लायंट्स आम्ही करतो. पण ह्या बोटावर मोजण्या एवढ्या यशस्वी असलेल्या महिला बचत गट आहेत. पण 95% महिला बचत गट हे अजूनही वाट बघतात की आम्हाला कुठला प्रोडक्ट्स आम्ही तयार करू आणि कशा पद्धतीने तो मार्केटमध्ये विकू, ह्याची त्यांना कल्पना नाही. किंवा काही महिला गट म्हणजे जवळपास 80% महिला गटांमध्ये अशी परिस्थिती आहे की घरच्या जबाबदारी असल्यामुळं त्यांना घरातून बाहेर पडता येत नाही. आणि त्यावेळी नेहमी मला हा प्रश्न विचारतात की सर आपल्याला घरी बसून काही काम आम्हाला देता येईल का, म्हणजे आम्हाला घरी सांभाळता येईल, कामही करता येईल, तर आम्हाला काम करण्याची खूप इच्छा आहे आणि आम्हाला त्या माध्यमातून आमच्या घरी 4 पैसे आणता येईल. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये जसं आपली लाडकी बहीण योजना आपल्याकडे केली होती तर त्याच्यावर आणखी आपल्याकडे फंड्स असतील किंवा ते भविष्यामध्ये फंड जर 46,000 कोटी कुठे ड्रायव्हर्ट करायचे असतील तर मला वाटतं महिला बचत गटामध्ये जर केले आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या कंपनींचे सामंजस्याचे करार किंवा त्यासाठी लागणारे मशीन्स एकत्र येऊन जर त्यांना दिलं किंवा घर बसल्या त्यांना काय करता येईल याच्यावर आपण प्रशिक्षण आणि त्यासाठी लागणारे सर्व मायक्रो फायनान्सिंग या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर त्यांना भविष्य काळामध्ये 1500 रुपये द्यायची गरज पडणार, त्या स्वतःहून ते पैसे कमवू शकतील आणि त्यांना सक्षम बनवलं की आपल्या महाराष्ट्र राज्याच्या तुजेरीवरचा आर्थिक भाव हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. थोडक्यात सांगायचं तर त्यांना हाताला घर बसल्या काम देणं हे काम मला वाटतं अतिशय महत्वाचं आहे
आणि ते करणं हे मला वाटतं या अर्थसंकल्पामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं त्याच्यावर जर फोकस केला तर मला वाटतं त्याचा महिलांना डायरेक्ट उपयोग. अजून एक महिला सबलीकरणाच्या संदर्भातला सर आता या अर्थसंकल्पात तरतूद आहे की उच्च शिक्षण महिलांसाठी मोफत केलेलं आहे. तर ह्याची गरज होती का सर? आपलं याबद्दल काय म्हणतो? नाही, मला असं वाटतं की आर्थिक गरज त्यांना होती हा नाही होती हा त्यांच्या आर्थिक क्षमतेचा एक भाग आहे. आणि मला वाटतं 8 लाखापर्यंत मला वाटतं ज्यांचा वार्षिक आहे त्यांना ही योजना लागू केली आहे. पण ज्या पद्धतीनं दुर्दैवानं मला बघायला मिळतं की जे लोक कोट्यावधी रुपये मिळतात त्यांना देखील 8 लाखाचं उत्पन्नाचा दाखला दिला जातो. तर याच्यामध्ये खरोखरच जे गरजू लोक आहेत त्यांनाच ही जर मिळाली तर त्या पैशाचा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे जे टॅक्स पेयर आहे, जे इन्कम टॅक्स भरतात, जे मध्यमवर्गीय कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करतात किंवा जे प्रामाणिकपणे भरतात त्यांच्या पैशाला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल, त्यांना बरं वाटायचं असेल, कारण त्यांना हा पैसा जो दिलेला असतो हे त्यांना इलेक्ट्रिसिटी, पाणी, रोड आणि चांगले डेव्हलपमेंट भविष्यात व्हावे, त्या माध्यमातून आपल्याला चांगला व्यवसाय मिळेल, हे टॅक्स धारक भरणारे जे लोक असतात त्यांचं क्वालिटी लाईफ सुधारावं असं त्यांचं इन्कम टॅक्स भरणाऱ्या लोकांचं अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. आणि यांचा पैसा गोळा करून आपण सगळ्या लोकांनी त्या अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या गोष्टींना आपण ग्रोथसाठी पैसे लावतो ते खरोखरच आपल्या महाराष्ट्राला वरती घेऊन जाण्यासाठी असावं. ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं की मुलींना शिक्षण देणं अतिशय फ्रीमध्ये देणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे, पण तो जो निकष असावा तो त्यांची आर्थिक क्षमता धरून असावा. आणि जर सरसकटच द्यायचं असेल तर त्यांना लोन बेसिसवर पण 0% त्याच्यावर इंटरेस्ट रेट असावा. म्हणजे त्यांना त्याची एक जबाबदारी, एक अकाउंटेबिलिटी राहील की हा पैसा हा लोकांच्या टॅक्समधून आलेला आहे, आम्ही कुणाला तरी याचं उत्तर देऊ लागतो. आणि ही अकाउंटेबिलिटी त्या विद्यार्थिनींच्या मध्ये राहू दे. 0%वर द्या, त्यांना 10 वर्ष त्यांना रिटर्न करायला द्यावे, त्यांना काही गडबड करू नका. पण त्या ग्रॅज्युएट होऊन ज्यावेळी बाहेर पडतील त्यावेळी ते पैसे परत करणं म्हणजे त्या शिक्षणाचा कुठेतरी उपयोग झाला नक्की. शिक्षणाच्या माध्यमातून देखील त्यांनी समाजाला परत दिलं पाहिजे आणि ते पैसे परत देऊन ते पुढं तरी आपलं जो सरकार आहे ते पुढच्या गरजू लोकांना देऊ शकतं. अशा माध्यमातून केलं तर त्या टॅक्स पेअरलाही बरं वाटेल आणि मला वाटतं ज्यांना मदत पाहिजे त्यांनाही चांगल्या पद्धतीनं वेळेत मदत. म्हणजे सर तुमच्या मते मुलींनी नुसतं शिकणं महत्वाचं नाहीये तर त्या शिक्षणाचा स्वतःसाठी आणि समाजासाठी उपयोग करणं महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून महिला सबलीकरण होणं गरजेचं आहे. नक्की. आणि एक मुलगी शिकली म्हणजे सगळं घर शिकलं हे एवढं खरं आहे. त्यामुळे मुलगी शिकणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन NRLM किंवा नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन म्हणजे अर्बन आणि रुरलसाठी वेगवेगळ्या नॅशनल स्कीम्स आहेत, त्या माध्यमातून जर खरोखरच महिलांना शिक्षणाबरोबर एम्प्लॉयबल स्किल देण्यामध्ये बऱ्याच त्याच्यामध्ये योजना आहेत. पण मला फक्त खंत अशी वाटते की अतिशय चांगल्या योजना फक्त कागदावरच राहतात. माझ्या भगिनींच्या पर्यंत ह्या योजना ऍडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून पोचायला अजूनही त्याच्यामध्ये बरेच अडथळे त्याच्यामध्ये मला दिसतात. महिलांना त्यांना असणारे सगळ्या योजना सेंट्रलचे गव्हर्नमेंटचे असतील किंवा स्टेटचे असतील किंवा ZPचे असतील आज त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्याच नाहीये. आणि हे खूप दुःखद. आणि मी माझ्या माध्यमातून असेल किंवा या पॉडकास्टच्या माध्यमातून सगळ्या महिलांना मी आव्हान करतोय की त्यांनी या गोष्टी त्यांच्यासाठी आहेत, जे टॅक्स पेअरने त्यांच्या कष्टातून कमवलेले पैसे आपल्या सरकारला दिलेले आहेत त्या पैशाचा तुम्ही व्यवस्थित उपयोग करून घ्यावा. आपल्याला त्याचा यूज होऊन तुम्ही चांगलं शिका, मोठे व्हा आणि परत ते पैसे सरकारला देऊन एक नवीन स्वयंरोजगार किंवा रोजगाराच्या माध्यमातून या स्टेटला तुम्ही टॅक्स पेअर होऊन आणखी पैसे द्यावेत आणि भारत देश एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रत्येक महिलांना प्रयत्न केला पाहिजे असं माझं. नक्कीच सरजी. पण माझा थोडा वेगळा प्रश्न आहे. मोफत शिक्षणाबद्दल आपण बोललो, मोफत शिक्षण मिळेलही, उच्च शिक्षित होतीलही, मात्र आता एक मोठी समस्या जी आहे देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात अनएम्प्लॉयमेंट आहे, बेरोजगारीची मोठी समस्या आज आपल्याला पाहायला मिळते. अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात भरीव तरतूद दिसत नाही. तरतूद केलेली आहे मात्र भरीव दिसत नाही. याचा अनालिसिस कसं? सर आपण म्हणल्याप्रमाणे आपली शिक्षण व्यवस्था म्हणजे हे थोडं त्याचे विभाग करतो. एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षण घेणं तो कशासाठी घेतो की त्याला रोजगार म्हणजे कुठल्या तरी कंपनी किंवा प्रायव्हेट असू दे, पब्लिक सेक्टर असू दे, कॉपरेटिव्हमध्ये मला कुणाकडे तरी जाऊन नोकरी करणं म्हणजे त्याला मी रोजगार असं म्हणतो. स्वयंरोजगार म्हणजे एंटरप्रिन्युअर जो स्वतः साधी वड्याची गाडी असू दे, चहाची गाडी असू दे पासून मोठा फाउंड्रीमधला बिझनेस असू दे, काही असू दे, तर त्या माध्यमातून तो पैसे कमवत असतो आणि आपली दिनचर्या किंवा आपल्या कुटुंबाला सांभाळत असतो. आणि महाराष्ट्र हे मला बघितलं तर मुंबई जर बघितलं तर मला वाटतं ते सगळ्यात
मनी जनरेशनसाठी पॉवर हाऊस आहे. आणि या प्रोसेसमध्ये जर आपण मुंबईला बाजूला केलं तर तुम्हाला लक्षात येईल की सगळे कॉर्पोरेट हाऊसेस मुंबईत असे असल्यामुळे जो टॅक्स गोळा होतो तो मॅक्सिमम बाकीच्या क्षेत्रातून कमी आणि मुंबईमध्ये जास्त होतो. त्यामुळे त्याच्यात प्रादेशिक असमानता आहे. त्यामुळे आपल्याला बाकीचे राज्य देखील राज्यामध्ये बाकीचे जिल्हे देखील आपल्याला स्ट्रॉंग करावे लागतील. हे सांगण्याचा अर्थ काय, मला खरोखर मी कोल्हापूरचा असल्यामुळे मला एक अभिमान असं वाटतो की राजर्षी शाहू महाराजांनी रिसोर्स बेस्ड सर्वे त्यावेळी केलेला होता. कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्याचे प्रोज अँड कॉन्स काय आहे, त्याची भौगोलिक परिस्थिती काय आहे, कुठलं पीक त्याच्यामध्ये येऊ शकतं, कुठला भाग हा उद्योगधंद्यासाठी चांगला असेल, कुठला भाग हा शेतीसाठी चांगला असेल, कुठला भाग हा मत्स्यमारीसाठी चांगला असेल, अशी वेगवेगळ्या पद्धती, कुठला भाग हा साहित्यासाठी चांगला असेल, कलेसाठी चांगला असेल, एज्युकेशनसाठी चांगला असेल, याचा प्रत्येक गोष्टीचा विचार केला होता. आणि प्रत्येक तालुक्याचा एक रोल फायनान्शियल डेव्हलपमेंटसाठी किंवा फायनान्शियल प्रोग्रेससाठी किंवा सोशल प्रोग्रेससाठी त्यांनी केला होता. आणि त्याच पद्धतीची तीच मला वाटतं पद्धत आपल्याला महाराष्ट्रामध्ये पण आणणं महत्वाचं आहे. आपल्याला जसं आपण काय काय ठिकाणी ऍग्रिकल्चरचं बघतो, 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट असेल किंवा 1 डिस्ट्रिक्ट 1 क्रॉप, अशा पद्धतीनं आपण त्याचं जोडणी करत असतो. पण त्याचं रिअल इम्प्लिमेंटेशन जर ऍडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून बघितलं तर त्याचं अजून काही त्याच्यामध्ये आउटपुट जेवढं पाहिजे तेवढं एक्सपेक्टेड होतं त्याच्या पद्धतीनं झालेलं नाहीये. आणि या सगळ्या गोष्टी बघायच्या असतील तर ही लॉंग टर्म प्लॅनिंगचा विषय घेऊन त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि पहिल्यांदा ही डोमेस्टिकली आपण स्वतः कशी इकोसिस्टीम डेव्हलप करू हा भाग मी सांगितला. त्याचबरोबर आपण बाहेरून पण घेऊ शकतो. परराज्यातल्या कंपन्या आपल्या इथे येणं किंवा परराष्ट्रातल्या कंपन्या आपल्या इथे येणं, त्यासाठी लागणारे जमिनीचे इन्सेंटिव्ह, टॅक्स बेनिफिट्स त्यांना देणं किंवा त्यांच्यासाठी असणारा ईज ऑफ डुईंग द बिझनेस हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय काय ठिकाणी आपल्याकडे उद्योगधंदे आहेत ते आपले राज्यकर्त्यांच्या माध्यमातून असू दे किंवा वेगळ्या माध्यमातून त्यांना त्रास होतो आणि ते आपल्या महाराष्ट्र राज्यातून निघून दुसऱ्या राज्यात जातात. आणि नवीन येणाऱ्या त्यांच्यासाठी लागणारी जी प्रोसेस आहे, एक खिडकीमध्ये एक म्हणजे एका खिडकीमध्ये सगळी माहिती जर त्यांना दिली तर आपल्याकडे त्यांना यायला सोपं पडेल. त्यामुळे मला प्रत्येक ऍडमिनिस्ट्रेशनचा एक रोल आहे, जनरल माझ्यासारख्या सामान्य लोकांचा एक रोल आहे, ऍडमिनिस्ट्रेशनचा रोल आहे, पॉलिसी मेकिंगचा त्याच्यामध्ये रोल आहे की बाबा आपल्याकडं बिझनेस करण्यासाठी कशा पद्धतीने इझिली आपल्या इथे लोक येऊ शकतील आणि इन्व्हेस्ट करू शकतील. त्यांनामध्ये पोलिसांची सुरक्षितता असेल, आरोग्य असेल, शिक्षण आणि त्यासाठी लागणारे सर्व स्किल लेबर आणि अनस्किल लेबर सुद्धा अवेलेबल असणं ही अतिशय महत्वाची गोष्ट जी इकोसिस्टीम आपल्याला डेव्हलप करावी लागेल. आणि ती इकोसिस्टीम डेव्हलप केली तरच कंपन्या इथे येतील आणि इन्व्हेस्ट करतील. आत्ताच्या सेकंदाला आपण काय काय गोष्टींमध्ये कमी पडतोय आणि राज्यकर्त्यांची मोठी जबाबदारी वाटते की या सगळ्या पक्षाच्या आणि गटाच्या राजकारणातून खरोखरच आपल्या राज्याला पुढे नेण्यासाठी काय लागतं. आता महाराष्ट्र हा भारताच्या GDP मध्ये 1 नंबरला आहे, पण हळूहळू आपल्या ज्या फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी म्हणजे सेमीकंडक्टर्स असतील, AI मध्ये असणाऱ्या ज्या नवीन बाबी आहेत त्याचा आपल्याला IoTच्या माध्यमातून कशा जास्तीत जास्त आपल्याला वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये आउटपुट किंवा त्याचे शूट्स वाढवता येईल त्याच्यासाठी लागणारे रिसर्च सेंटर्स असतील, याच्यावर आपण फोकस करावा लागेल. नाहीतर काय होतं की या राजकारणाच्या माध्यमातून आपला फोकस हा डायव्हर्ट होतो आणि त्यामध्ये बाकीचे राज्य बाजी मारतात आणि आपल्याला येणारे भविष्यातले सेंट्रलचे फंड्स हे कमी होतात. त्यामुळे असं न होता कुठल्याही माध्यमातून महाराष्ट्रावर कुठल्या लोकांच्यावर अन्याय होऊ नये असे फंड्स आपल्या इथं आले पाहिजे. जवळपास आपल्याकडं 100 रुपयाचे टॅक्स भरतो त्यातले फक्त 7 रुपये परत आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याकडे परत येतात. त्यामुळे याचाही थोडासा विचार करून जेवढ्या जास्तीत जास्त चांगल्या इकोसिस्टीम डेव्हलप करून बाहेरच्या कंपन्या किंवा डोमेस्टिक कंपन्यांना जेवढं सोपं काम करता येईल त्याच्यासाठी लागणारा सपोर्ट किंवा परराष्ट्रातल्या कंपन्यांसाठी लागणारे इन्सेंटिव्ह, टॅक्स बेनिफिट्स हे देणं हे जर केलं आणि त्यासाठी लागणारं शिक्षण, आपण सांगितल्याप्रमाणे एम्प्लॉयबल स्किल्स, मार्केटेबल स्किल्स जर लोकांना वेळेत आणि टाइममध्ये दिलं तर मला वाटतं हा विषय आपल्याला भविष्यात. नक्कीच सर, जे अतिशय सविस्तरपणे तुम्ही या अर्थसंकल्पाचं विश्लेषण केलेलं आहे, अतिशय सकारात्मक पद्धतीने हे विश्लेषण केलेलं आहे. अनेक जण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर याच्यावर बोलत असतात, मात्र समस्या सांगत असतात, सोल्युशन कोणच सांगत नसतं. मात्र तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सोल्युशन सांगितलेलं आहे. आता एक माझा शॉर्ट प्रश्न असणार, शॉर्ट उत्तर द्या. या अर्थसंकल्पाचं एका वाक्यात वर्णन कसं असेल? हा अतिशय अवघड प्रश्न आहे सर, पण मी त्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं की ओव्हरऑल अर्थसंकल्पाचा ज्या पद्धतीने अजितदादांनी शेतकरी असेल, महिला सबलीकरण असेल, त्याच्यानंतर असणारं ऑटोमोबाईल सेक्टर किंवा बाकीचे असेल, या सगळ्यांचा एकत्र घेऊन म्हणजे थोडक्यात एका वाक्यात सांगायचं सर्वसामान्यांना
मुख्य प्रवाहात एकत्र आणण्याचा असा हा अर्थसंकल्प आहे, असं मला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नक्कीच सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सर्वसामान्यांना मुख्य प्रवाहात आणणारा असा जो काही अर्थसंकल्प हा आपला महाराष्ट्र शासनाने सादर केलेला आहे, पण आणि हे बऱ्याच सेक्टरचा विचार करून वेगळ्या वेगळ्या योजना सांगितलेल्या आहेत. तर एकूणच ह्या सगळ्या अर्थसंकल्पाबद्दल आपलं मत किंवा एकूण मतितार्थ काय किंवा एक नटशेल याचं काय असेल असं तुम्ही सांगू शकाल इथे? मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं भारत देशाचा $7 ट्रिलियन हा 2029 ते 30 पर्यंतचा आपला टार्गेट आहे. आणि स्पष्टच बोलायचं झालं तर प्रत्येक राज्याचा त्याच्यामध्ये, जसं राजर्षी शाहू महाराजांनी प्रत्येक तालुक्याचा रोल डिफाईन केला होता, तसा प्रत्येक राज्याचा भारताच्या विकासामधला रोल आहे. आणि आत्ता जर बघितलं तर आत्ताचा अर्थसंकल्प सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा जरी असेल तरी मला थोडासा त्याच्यामध्ये लॉंग टर्म व्ह्यू थोडा लॅकिंग आहे असं वाटतं. त्याचं कारण असंही असू शकतं की येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये एक मल्टिपल पॉप्युलॅरिटी किंवा सगळ्यांना मास पॉप्युलॅरिटी मिळवण्यासाठी ज्या सुविधा दिल्या गेल्या, मग महिलांच्या त्याच्यामध्ये सुविधा असते, त्याच्यामध्ये शिक्षण फ्री केलं गेलं किंवा त्याच्यामध्ये दूध उत्पादकाला ₹5 देण्यात आले, हे जे सगळे विषय आहेत ते मला वाटतं चांगलेच आहेत आणि स्वागतार्ह आहेत. पण हे जे विषय आहेत ते लॉंग टर्म मला वाटतं राज्याच्या तिजोरीवर आर्थिकदृष्ट्या ताण आणणारे आहेत. त्यामुळं मला वाटतं ही आत्तासाठीचे विषय सोडण्यासाठीची मलमपट्टी असू शकते, पण त्याच्यापेक्षा आपल्याला एक स्ट्रॅटेजिक व्ह्यू राज्यासाठी घेणं प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते ऑटोमोबाईल, केमिकल, इंजिनिअरिंग, फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी, रिन्युएबल एनर्जीज, कशामध्येही असू दे, त्याला एक लॉंग टर्म व्ह्यू घेऊन जाणं ही मला वाटतं काळाची गरज आहे. आणि ज्या पद्धतीनं ग्लोबली मार्केट डेव्हलप व्हायला लागलेले आहेत, महाराष्ट्र मला वाटतं इंडियामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली स्थान ठेवून आहे. पण जर आपण मुंबई काढून बघितली तर प्रादेशिक असमतोल किंवा फायनान्शियल इम्बॅलन्स आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यानं देखील आपल्याला सबल बनवून जो आपण कॉन्ट्रीब्युशन जे आपण ॲलोकेशन्स केलेले आहेत त्या या राज्यांना पटकरून ऑन बोर्ड घेऊन त्यांना मोठं करणं, त्यांना सक्षम बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपले इन्फ्रास्ट्रक्चरवर आपण भरपूर पैसे खर्च करतोय, शेतकऱ्यांना आपण जेवढी मदत करता येईल ती करतोय, पण ज्या योजना कागदावर आहेत त्या बांधापर्यंत जाणं, माझ्या शेतकऱ्याला चांगला दर देणं, ज्या मुख्यतः मेन गोष्टी म्हणजे त्याच्यासाठी लागला मिनिमम सपोर्टिंग प्राइस प्रत्येकाची काय असावी, त्याचा खर्च लक्षात घेऊन देणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या भगिनींना चांगलं शिक्षण मिळणं, त्यांना चांगल्या उच्च पदव्याचा असणारा लागणारा सपोर्ट म्हणजे परदेशात जाणं असेल, ज्या आर्थिकदृष्ट्या त्यांची क्षमता नाही त्यांना संविधानाच्या माध्यमातून त्यांना शिक्षण देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण प्रत्येक गोष्टीची अकाउंटेबिलिटी असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ते आपल्या टॅक्स पेअरसाठी भरणाऱ्या लोकांसाठी तो त्यांच्या कष्टातून जो पैसा दिला असतो त्याला तो न्याय देणं हे देखील प्रत्येकाचं त्याच्यामध्ये मत आहे. मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफिसर्स असू देत, राज्यकर्ते असू देत किंवा बेनिफिट घेणारी लोक म्हणजे सामान्य लोक असू देत, त्यांना त्यांची अकाउंटेबिलिटी असणं. एखादी गोष्ट आपण जर फ्री दिली तर त्याच्यावर कुठेही अकाउंटेबिलिटी येत नाही. जर आपण अर्थसंकल्पाचा जर आत्ता विचार केला, मला महत्त्वाची गोष्ट वाटते की मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प जो होता त्या अर्थसंकल्पामध्ये ते त्यांनी वादे केले होते किंवा काही जे शब्द दिला होता तो किती प्रोग्रेसिव्हली त्यांनी कंप्लीट केलेला आहे याचाही लेखाजोखा होणं ही सुरुवात झाली पाहिजे. आणि काय काय गोष्टी राहिल्या असतील वेळेबाबी गोष्टी न त्या आपण कंटिन्यू करत आहोत का, आणि राहिल्या असतील तर त्याची अकाउंटेबिलिटी कोणाकडे आहे, ती अकाउंटेबिलिटी होती ती राज्यकर्त्यांच्यावर होती का ती प्रशासन आहे त्यांच्यावर होती, पण ती अकाउंटेबिलिटी मला कमी दिसते. स्पेशली सरकारी यंत्रणेवरची अकाउंटेबिलिटी ही मला वाटतं शेवटपर्यंत आपण कॅल्क्युलेट करत नाही की त्यांच्यावर आपण म्हणत नाही की तुमच्याकडून ही गोष्ट राहिली. चूक कुणाकडून येऊ शकते, पण ती चूक आयडेंटिफाय करून त्याच्यावर सोल्युशन काढणे आणि चूक केलेल्या लोकांना अकाउंटेबल करणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे जो टॅक्स पेअर आहे ज्या माध्यमातून हे सगळं बजेट बनवलं जातं त्यालाही वाटलं पाहिजे की हे सगळ्या लोकांनी मी कष्टानं बनवून जो टॅक्स दिलेला आहे त्याचा एक आणि एक रुपया माझ्या देशासाठी विकासासाठी लावलेला आहे. आणि माझे जे बंधू आणि भगिनी आहेत ज्यांना आर्थिक क्षमता कमी आहे, जे माझे शेतकरी आहेत त्यांना एका लेवलला आर्थिकदृष्ट्या आणण्यासाठी याचा उपयोग झाला आहे, हे जर त्यांना कळालं आणि ही जर ट्रान्सपरन्सी सरकारनं आपल्या सामान्य जनतेला दिली तर प्रत्येक टॅक्स पेअर हा खूप आनंदी राहील. त्याला बरं वाटेल की मी देश बनवण्यासाठी माझी एक वीट छोटी का असेना हा देश बांधण्यासाठी मी केलेला आहे, आणि आणखी मी व्यवस्थित माझा GST असेल, माझा इन्कम टॅक्स असेल तो मी प्रामाणिकपणे भरेल आणि माझा देश
पुन्हा एकदा एक मोठी सुपर पॉवर या जगामध्ये व्हावेल या पद्धतीने तो काम. नक्कीच सर, तुम्ही तुमचं जे अर्थसंकल्पाबद्दलचं मत आहे ते सरांनी अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे. प्रत्येकजण अर्थसंकल्प बघतो, वाचतो, ऐकतो. प्रत्येकाच्या मनात बऱ्याचशे प्रश्न येतात, शंका येतात, पण त्याबद्दल बोलणं प्रत्येकजण मात्र टाळतं. पण सरांनी आज आमच्या सगळ्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरं दिलीत आणि या अर्थसंकल्पामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या काही होत्या, योजनांच्या बद्दल प्रश्न विचारले, प्रत्येक सेक्टरबद्दल प्रश्न विचारले, त्याबद्दलचं प्रामाणिक मत सरांनी इथे दिलेलं आहे. आणि नुसतं मत नाही तर त्यामध्ये कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाची अकाउंटेबिलिटी त्यावरती त्यांनी जो प्रकाशझोत टाकलेला आहे तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे आणि ह्याबद्दल मी सरांचे अभिनंदन. आणखी एक मॅडम, फक्त आपल्या दोघांचे प्रश्न नव्हते, ते सर्वसामान्य लोकांच्याही मनात हे प्रश्न होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं सरांनी दिली. सर तुमचं खूप खूप धन्यवाद. आभारी. थांबूया तिथंच. नमस्कार.